तर वाऱ्याचा सुगंध मंद सांगे ज्याला त्याला, आला 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 माझा गणराजा आला, ह्या गाण्याची आपण सुरुवात करून मुंबईतून निघणाऱ्या पहिल्या गणपती बाप्पांचं आगमन आपण करणार आहोत. ह्या वर्षीच्या भाद्रपदाच्या गणेशोत्सवाचं हे पहिलं आगमन आहे. म्हणजे आपण बोलतो ना 2026च्या भाद्रपदच्या गणपतीचं हे पहिलं आगमन मुंबईतून होणार आहे. आपलाच मूर्तिकार जाधव बंधू बोरिवली येथून. तर चला आपण जाऊया बोरिवली येथे जाधव बंधू यांच्या कारखान्यामध्ये, आणि ही मूर्ती जाणार आहे सुरतला. तर सुरतच्या गणेशवराय असं या गणपती बाप्पांचं नाव आहे आणि खूप सुंदर मूर्ती आहे. म्हणजे काल माझाच मित्र चिराग खिलारे यांनी फर्स्ट लुक जो टाकलेला त्याच्यामधून त्या गणपती बाप्पाचं फेस इतका सुंदर दिसत होता ना. म्हणजे ऑब्विसली जाधव बंधू यांची मूर्ती मस्तच असते. काही काही वेळा थोडी अंडररेटेड राहते, पण काय माहिती की काय पण त्यांची मूर्ती आहेत. कारण आपण मागेला तर तुम्हालाही माहिती आहे की दरवेळेला जातोच तिथे. पण चला आता बघूया पहिलं आगमन कसं आहे, काय होत आहे. पाऊस इतका आहे, काय कव्हर करायला भेटा, काय कव्हर करायला नाही भेटत आहे. पूर्ण दिवस आजचा हेक्टिक आहे, कारण खूप काय काय आहे. संध्याकाळी फोर्टच्या राजालाही जायचं आहे. तर या चला बघूया काय काय होतं आहे आज. आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया हे लिहायला विसरू नका. आणि कसं वाटलं ओव्हरऑल कालचा पॉडकास्ट, कसा वाटला तुम्हाला अमित कोकाटेचा तेही सांगा. तर चला आपण जाऊया थेट बोरिवलीला. आणि हे पाऊस बघा पूर्ण काळोख आहे बघा, ऍक्च्युअल असं आहे. तर या चला काय भेटतंय बघूया आपण शूट करायला. तर आपण बोरिवलीला पोहोचलो आहे आणि आता आपण जाऊया. रवीचा नमस्कार. हो रवीचा भाई तर भावने देत आहे सर, तुम्ही भावने देते आमच्या कॉन्टेंटला. सर ते आम्ही ऑनलाईन नाही सांगू शकत. तर आम्ही पहिलं आहे ना त्यांच्या जुन्या कारखान्याची ते बघतो काय आहे, आणि मग तिथून त्या गोल्डन मैदानाच्या ते जाऊ. पहिलं सिद्धिविनायकाचा आर्टचा जो आपला मागीचा कारखाना आहे ना तिथं जाऊया. आणि समोर बघा काय पाऊस आहे. विचार केलेला मस्त भजी बिजी बनवू घरी. कसं भजी इथे आपलं हे झालंय. काय चाललंय तुझं कॉन्टेंट कॉन्टेंट समोर आहे बघ. कॉन्टेंट बाजूला बघ किती पडलाय काळोख. कॉन्टेंट बाजूला आहे. नुसतं पाणी, नुसतं पाणी. बोरिवलीला नुसतं पाणी आहे. आणि आता आपण या आपल्याला याच पाण्यातून जायचंय. याच पाण्यातून जाय. ओके. नुसतं पाणीच पाणी. आणि आमचा तिसरा माणूस येतो आहे. एक्सक्लुझिव्ह तुम्ही बघू शकता की रवीचा बिहाइंड द सीन्स कसं चाललेलं असतं ते बघा बघा. छोटे छोटे नुसता एक्सक्लुझिव्ह रवीचा बिहाइंड द सीन्स एकदम एक्सक्लुझिव्ह आमच्या चॅनलवर. मागीचा वर्कशॉप आपल्याला याच रस्त्याने आता पुढे जायचं आहे. पुढे चालत चालत त्यांचा दुसरा हे आहे त्या ग्राउंडमध्ये आहे. ते तुम्हाला आठवत असेल मागीमध्ये, तर मागीमध्ये सगळे गणपती इथे असतात.
तर ही रिस्क घेतोय आम्ही आहे बघा. आणि हे बघा हा नंतर हायवे येतो ना, आपला बोरिवलीचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या इथून जो हायवे आलेला आहे तिथून पुढे जावा. आणि मी तुम्हाला का सांगतो ॲक्च्युली मलाच माहीत नाही. बघा आता इथून एक राईट आहे, हा बघा हा कारखाना आहे ना. मी एक काम करतो, मी तुम्हाला ना डिस्क्रिप्शनमध्ये ना लोकेशनच देतो, त्याच्या म्हणून तुम्ही या BTS बघा. काय बोलेल बघूया आता. ओके काही ना बोलता पुढे गेलाय. मला वाटलं काहीतरी बोलणार आहे सर तुम्ही. सर एक टिप असं पावसातून शूट करतानाची. पावसाचा आनंद दाखवा. हे बघा ते पावसाचे पाण्यावरती पडणारे थेंब दाखवा. आणि खड्ड्यात पडलं तर शूट करता करता. त्याच्या इथे नका जाऊ ना, तिकडे जाऊच नका. नाही पण आजकाल खड्डे कुठेही येतात. शूट करताना काळजी घ्या. हे बघा गोल्डन क्रीडा मंडळ. आणि बघा लोक इथे लोक आहे बघा. इथे बघावं तिथे लोक सगळे शूट करतात. हे बघा आम्ही ग्राउंडमध्ये आलो आणि ग्राउंडवर खूप गर्दी आहे आणि समोरच गणपती बाप्पा आहे. आणि थोड्या वेळाने आता गणपती बाप्पा ओपन करतील. तर चला आपण मागे जाऊन मी तुम्हाला दाखवतो. श्री सिद्धिविनायक आर्ट्स जाधव बंधू. आणि गर्दी बघा किती आहे फक्त.
आपल्याला भेटला आहे सुप्रसिद्ध गणपती रेखाचित्रकार विक्रांत साळसकर. विक्रांत, जय गणेश. नमस्कार, जय गणेश. तर विक्रांत, कशी वाटली मूर्ती? मूर्ती खूप सुंदर आहे. माझे सुरतचे मित्र जेवढे आहेत त्यांनी मला फोन करून बोलवला पाहायला मूर्ती. आलो, मला खूप छान वाटलं. गणपती बाप्पाचं पहिलं आगमन. पाऊस किती पण असला तरी तुम्ही बघू शकता लोक काय उत्साह कमी होत नाही आणि खूप बरं वाटलं. गणपती बाप्पाची ओढ लागूनच बसते आपल्याला कधी बाप्पा येतो आणि आज बाप्पाला बघून अक्षरशः अंगावर काटे आलेत आणि खूप छान वाटतंय. गणपती बाप्पा मोरया. तर मग मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ ही कमेंट करून सांगा. पाऊस खूप होता त्याच्यामुळे हवं तसं शूट करता आलं नाही आहे, पण गणपती बाप्पांचं दर्शन खूप मस्त झालं. फुल फोटोही नाही भेटला आहे, तर जे भेटलं ते तुमच्या समोरच आहे. तर चला, मी निघतो कारण परत वोल्टलाही जायचं आहे. तर तुम्ही कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला ही मूर्ती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा मोरया.